आंतरराष्ट्रीय योग दिनाचा औचित्य साधून क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील समाजात सातत्याने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या प्रफुल्लित केंद्र आणि सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय साने गुरुजी वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात भव्य योग प्रात्यक्षिका आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे केंद्र विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून कार्यरत असून या उपक्रमाद्वारे शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीची ओळख करून देण्यात आली। कार्यक्रमाचं प्रमुख नियोजन व संचालन प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्ष डॉक्टर अल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचं असणारं अनन्यसाधारण महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत पटवून दिला। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वयोगटानुसार आवश्यक असणाऱ्या व्यायामांचे प्रकार शिकवण्यात आले। यामध्ये शारीरिक लवचिकता वाढवणारी आसनं, एकाग्रता आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त प्राणायाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त योग प्रकार या सर्व आसनांचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करून घेण्यात आलं। केवळ प्रात्यक्षिकच नव्हे तर प्रत्येक आसनाचा शरीरावर आणि मनावर काय सकारात्मक परिणाम होतो याचं सखोल विश्लेषणही यावेळी करण्यात आलं। योगाभ्यास हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना दररोज नियमित योगा करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली। विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात ही शपथ ग्रहण केली। सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालयाचे संस्थापक दिलीप जोशी यांनी प्रफुल्लित केंद्राच्या या स्तुत्य उपक्रमाचं विशेष कौतुक केलं आणि संस्थेचे आभार मानले। शालेय वयातच मुलांवर असे आरोग्यदायी संस्कार घडवणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केलं। याप्रसंगी मुख्याध्यापक तानाजी यादव, प्रफुल्लित केंद्राच्या संचालिका रेश्मा कातकर, बिस्मिल्ला नदाफ, शीतल यादव यासोबतच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला।